नमस्कार मंडळी, महालक्ष्मी किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्रामध्ये घरोघरी अगदी कोणता जरी सण आला तर पुरणपोळीचा घाट मांडला जातो. पुरणपोळी म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न. अगदी सगळ्यांनाच पुरणपोळी खूप आवडते. महाराष्ट्रात आवर्जून प्रत्येक सणाला पुरणपोळी केली जाते. आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी निमित्त मी पुरणपोळी केली होती. जास्त पसारा न करता अगदी झटपट पूर्णपणे पाऊण तासामध्ये हा बेत पूर्ण केला. मला ना पुरणपोळी करायला खूप आवडते. माझ्या घरी सर्वांना खूपच पुरणपोळी आवडते. खास करून माझ्या मुलीला, अहोंना पण आवडते, पण त्यातली खास करून कटाची आमटी त्यांना खूप आवडते. कटाच्या आमटीला आम्ही येळवणी बोलतो. तुम्ही काय बोलता ते नक्की कमेंट करून सांगा. श्रावण महिन्यातील सत्यनारायणच्या पूजेच्या नैवेद्यासाठी आवर्जून पुरणपोळी केली जाते. तसेच गौरी गणपतीचा सण येईल, लवकरच गौरीचे आगमन होईल. अगदी त्या दिवशी ही पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी केली जाते. तर मी आज पुरणपोळीची पूर्ण रेसिपी तुमच्यासाठी शेअर केली आहे. अगदी घरची पारंपरिक पद्धत आहे. अगदी सोप्या पद्धतीने केली आहे. कोणीही सहज बनवू शकेल अशी रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केली आहे. कोणी नवीन करत असेल, नववधू असेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीत सांगितली आहे. माझ्या या पद्धतीने जर कराल तर पहिल्या प्रयोगातच छान अशी पुरणपोळी तुम्हीही कराल. चला तर मग कुठेही वेळ न घालवता करूया सुरुवात. तर आधी काय करायचं आहे, कुकरला आपल्याला डाळ शिजवायची आहे. पातेल्यातही शिजवू शकतो आपण. छान शिजते पण बराच वेळ लागतो. त्यापेक्षा आपण कुकरला झटकीपट 6 ते 7 शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊ शकतो. आणि ती कशी शिजवायची मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी इथे अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे, म्हणजेच हरभऱ्याची डाळ. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. डायरेक्ट आपल्याला कुकरलाच डाळ लावायची आहे. त्यासाठी सगळी डाळ मी कुकरमध्ये घेतलेली आहे. जेवढी डाळ तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथे अर्धा किलो म्हणजे मोठ्या 1.5 वाटी इथं डाळ घेतलेली आहे. त्याच वाटीने 3 वाटी पाणी घेतलेलं आहे, पूर्णपणे भरून यामध्ये ओतलेलं आहे. इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. हळदीमुळे पुरणाला छान असा रंग येतो आणि तेल किंवा तूप घातल्यामुळे पुरणाला छान अशी चकाकी येते. पुरणही छान पेड्यासारखं होतं. तेल किंवा तूप घातल्यामुळे पुरणपोळी पचायलाही हलकी जाते. कुकरला डाळ शिजताना पाणी जास्त घालायचं नाही. जेवढं डाळ शिजण्यासाठी पाणी लागतं तेवढंच घालायचं. नंतर आपण गरम करून पाणी घालू शकतो. कटाची आमटी करायची म्हणून ढीगभर पाणी घातल्यामुळे पूर्ण शिट्टी झाल्यावर पाणी सगळं बाहेर सोडलं जातं. पूर्णपणे त्याची चवही जाते, पूर्णपणे अर्क जातो त्याचा. त्याचबरोबर ओटाही पूर्णपणे खराब होतो. हे असं करण्यापेक्षा जर कोणी पहिल्यांदा करत असाल तर हे आवर्जून करा. डाळ शिजण्यापुरतंच पाणी घाला. थोडंसं पाणी असतं, त्याच्यानंतर आपण गरम पाणी करून घालू शकतो. मीही आज त्याच पद्धतीने पूर्णपणे तुम्हाला प्रोसेस करून दाखवणार आहे. डाळ शिजेपर्यंत इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. इथे अर्धा किलो डाळीसाठी मी अर्धा किलो गूळ घातलेला आहे. तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी गूळ कमी जास्त करू शकता. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे अर्धा गूळ किंवा अर्धी साखर असंही घालू शकता. मी कधीही पुरणपोळी पूर्णपणे गुळातच करते, त्यामुळे मी इथे अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ घेतलेला आहे चिरून. इथे कुकरच्या 5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत. डाळ आपली छान शिजली आहे. नेहमीच्या अंदाजानुसार मी सांगितलेलं आहे, पण डाळ छान शिजली आहे कारण इथे 4 शिट्ट्या मोठ्या आचेवर तर 2 शिट्ट्या मी मंद आचेवर दिल्या आहेत. असे केल्याने डाळ आपली छान शिजते. कुकर थोडाफार थंड होईपर्यंत इथे आपण कटाची आमटी म्हणजेच येळवणीसाठी छान असं एक वाटण करून घेऊया. मी ना कटाची आमटी माझी आजी मम्मी बनवते त्याच पद्धतीने सेम बनवते. खूप छान होते चवीला. जगातील सगळ्या आमट्या फिक्या पडतील अशी कटाची आमटी तयार होते आणि मला खूप आवडते. मिक्सरच्या भांड्यात न सोलता मी लसूण घेतलेला आहे 10-12 पाकळ्या. मगाशी तुम्हाला जो खोबऱ्याचा तुकडा दाखवला तोच तुकडा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर मोठा चमचा जिरं घेतलेला आहे. आल्याचा तुकडा घेतलेला आहे कट करून. इथे 2 टोमॅटो मोठ्या आकाराचे घ्यायचे चिरून. मी 3 ते 4 घेतलेले आहेत कारण ते छोटे छोटे होते म्हणून. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं. पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं आहे. टोमॅटो असल्यामुळे पाण्याची गरज भासत नाही अजिबात. पाण्याचा एकही थेंब न घालता हे वाटण केलेलं आहे. तुम्हीही या पद्धतीने एकदा आमटी करून पहा. 1 नंबर पारंपरिक पद्धतीने अगदी चुलीवर केल्यासारखा फ्लेवर होतो. मस्त चव होते. वाटण आपलं तयार आहे. आता डाळ आपली शिजलेली बघूया कशी झाली ती. बघा मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे. बाजूला गॅसवर मी पाणी ठेवलं होतं गरम होण्यासाठी. तेच पाणी यामध्ये घालायचं आहे आपल्याला. डाळाचे अगदी थोडंसं पाणी राहिलं आहे. यातच थोडंसं पाणी घालून हे पूर्णपणे आपल्याला छान घोळून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ शिजलेलं पूर्णपणे अर्क त्या डाळीचा या पाण्यामध्ये उतरतो. बघा कटाच्या आमटीसाठी मस्त येळवणी आपली तयार आहे. एकदा डाळ छान शिजली की पुढे आपल्याला करता येतं सगळं व्यवस्थित. नाहीतर कटाच्या आमटीसाठी ढीगभर पाणी त्यात घालायचं, परत उतू जातं. 2 शिट्टीमध्येच पूर्णपणे त्यातला गाळ म्हणजे त्यातला अर्क पाण्याचा सगळा निघून जातो डाळीचा.
पूर्ण ओटाही खराब होतो. त्यापेक्षा ही प्रोसेस एकदा करून बघा. डाळ पण छान शिजली आहे, बघू शकता तुम्ही. डाळ तर आपली शिजली आहे. आता डाळीपासून आपल्याला पुरणाची तयारी करून घ्यायची आहे. म्हणजे पुरणासाठी ही डाळ आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे आणि ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा. तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे. तर डाळ शिजवून घेतली, त्याच कुकरमध्ये आपल्याला पुरणही शिजवून घ्यायचं आहे. शिजवलेली सगळी डाळ मी त्यामध्ये घातलेली, त्याचबरोबर मगाशी चिरून घेतलेला सगळा गूळ त्यामध्ये घातलेला आहे. अर्धा किलो डाळीला मी इथे अर्धा किलो गूळ घातलेला आहे. डाळ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला यामध्ये गूळ घालून पुढची प्रोसेस करायची आहे. म्हणजे कसं, डाळ गरम असल्यामुळे गूळ घातल्यावर गूळ पूर्णपणे वितळला जातो लगेचच. हा गूळ पूर्णपणे पातळ होणार आहे, पूर्णपणे विरघळणार आहे. त्यामुळे काही घाबरायची गरज नाही या ठिकाणी. हे पुरणाचं मिश्रण जसं पातळ होतं तसं लगेचच 1-2 मिनिटांनी पूर्णपणे घट्टही होतं. काही जणी पुरणपोळी करताना इथेच पूर्णपणे घाबरून जातात. काहीही घाबरायची गरज नाही. मी तुम्हाला दाखवत आहे. जसं हे पुरण आपलं पातळ झालं आहे तसंच 2 मिनिटं परतून घ्या. हे पूर्णपणे पातळ झालेलं पुरण आहे ते गूळ विरघळल्यामुळे झालं आहे. हे गूळ जसं विरघळलं तसंच लगेचच 5 ते 10 मिनिटांमध्ये घट्टही होतं. जोपर्यंत गूळ घट्ट होत नाही, पुरण घट्ट होत नाही, तोपर्यंत हे सतत ढवळत राहायचं. अजिबात खाली तळ लागून द्यायचा नाही. ही प्रोसेस मात्र व्यवस्थित फॉलो केलं की तुमची पुरणपोळी नक्कीच चांगली होणार. सतत आपल्याला हे परतत राहायचं आहे. हे बघा, हे अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये परत घट्ट होऊ लागलं आहे. त्याच वेळेला मी इथे चिमूटभर म्हणजे पाव चमचा मीठ घातलेलं आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडं जरी मीठ घातलं की त्या पदार्थाची चव दुप्पट होते. कोणताही गोड पदार्थ असला की अगदी पाव चमचा त्यात मीठ घालायचं आवर्जून. हे बघा, सगळं पुरण पातळ झालं होतं आणि मी तुम्हाला दाखवलं देखील. आता त्याच पद्धतीने 5 मिनिटांमध्ये, अगदी 5च मिनिटांमध्ये सगळं पुरण हाय तसं घट्ट झालेलं आहे. पुरणामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. तुपामुळे खूप छान पुरणपोळी चवीला लागते. अगदी पुरण पेढ्यासारखं लागतं. पुरणाला सुगंधही खूप छान येतो आणि चवीला ही पुरणपोळी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. पुरण आपलं व्यवस्थित तयार झालं आहे. इथे मी उभी पळी ठेवून तुम्हाला म्हणजेच उलट न ठेवून दाखवत आहे. उभं ठेवून तर ती अजिबात इकडे तिकडे हालत नाही, स्ट्रेट उभी राहिली आहे. हे बघा, मी तुम्हाला सगळ्या बाजूने उलटनं उभं ठेवून दाखवलं आहे. अजिबात इकडे तिकडे हालत नाही, स्ट्रेट उभं राहिलं आहे. म्हणजेच पुरणपोळी करण्यासाठी डाळ आपली परफेक्ट शिजली आहे. म्हणजे पुरण आपलं व्यवस्थित झालेलं आहे. पुरणासाठी डाळ आपली योग्य पद्धतीने शिजली आहे हे कळण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तुम्ही म्हणतच असाल, आता पुरण तयार झालंय आणि वेलची पावडर वगैरे का नाही घातली, तर कधी घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सगळं शिजवलेलं पुरण मी एका पुरण चाळणीत काढलेलं आहे. आता हे पुरण आपल्या पळीच्या साह्याने सगळं बारीक करून घ्यायचं आहे. पुरण अगदी गरम गरम आहे तोपर्यंतच पळीने व्यवस्थित बारीक होतं, लगेचच होतं. त्यामुळे गरम गरम आहे तोपर्यंतच हे सगळं केलेलं आहे मी. बघा, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळं पुरण आपलं वाटून झालं आहे. म्हणूनच आपण पुरण काढल्या काढल्या लगेचच बारीक करून घ्यायचं. ते हाताला भाजू नये म्हणूनच पाटीचा वापर न करता इथे मी पळीचा वापर केला आहे. म्हणजे हाताला भाजणार देखील नाही. आता काय करायचंय, हे सगळं पुरण मी एका ताटामध्ये काढलेलं आहे. पुरणामध्ये 1 मोठा चमचा वेलची पावडर, 1 मोठा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. या पद्धतीने शेवटी आपल्याला पुरण वाटून झाल्यानंतर ही प्रोसेस करायची आहे. म्हणजेच यामध्ये मसाले घालायचे आहे, वेलची पावडर आणि सुंठ पावडर. हे असं शेवटी घातल्यामुळे पुरणाचा सुगंध टिकून राहतो आणि चवही छान येते पुरणाला. पुरण शिजवताना कधीच वेलची पावडर, सुंठ पावडर किंवा बडीशेप पावडर वगैरे काहीच घालायचं नाही. पूर्णपणे त्याचा वास जातो, त्याची चव जाते. त्यामुळे ही प्रोसेस आपल्याला नंतर करायची आहे. माझ्या या पद्धतीने तुम्ही पुरण एकदा नक्कीच बनवून पहा. 1 नंबर पुरणपोळी चवीला होते. पुरण बघा किती छान दिसत आहे. मस्त असं वेलची पावडर आणि सुंठ पावडर यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे. पूर्णपणे एकजीव करून मळून घेतलेला आहे. पुरण आपलं तयार आहे. आता पुरणपोळी करण्यासाठी आपण वरचं आवरण म्हणजेच गव्हाचं पीठ मळून घेऊयात. त्यासाठी खपली गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी 2 वाट्या मी घेतलेल्या आहेत मोठे. कितीही चांगले गहू असले आणि कितीही बारीक दळलं असलं तरी पुरणपोळी करताना पीठ मात्र आवर्जून चाळून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार म्हणजे 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा मी हळद घातलेली आहे. मीठ आणि हळद घातल्यानंतर हळद सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला. मगच पाण्याने पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं टाकून पाणी मी असं मस्त मऊसूत पीठ मळून घेत आहे. मी नेहमी गव्हाच्या पिठाचीच पोळी करते. जर तुम्हाला यामध्ये मैदा मिक्स करायचा असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता. अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असं वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार. फक्त आपल्याला पीठ मात्र चांगलं मळून घ्यायचंय, एकदम मऊ. थोड्यासा पाण्याचा हात लावून पीठ मी 1 ते 2 मिनिटं छान असं मळून घेतलेलं आहे. हळद ही सगळ्या पिठाला व्यवस्थित लागली जाते छान मळल्यामुळे आणि पीठही मऊ होतं आपलं. मी हे पीठ फक्त 10 ते 15 मिनिटं ठेवणार आहे. फक्त येळवणी आणि भाजी करेपर्यंत. लगेचच पोळ्या करायला घेणार आहे. पोळ्या छानच येतात. जर कोणी तुम्ही नवीन असाल, तुम्हाला पोळ्या जमत नसतील तर तुम्ही पीठ 2 तास आधीच भिजत ठेवू शकता असं म्हणून.
कणिक छान भिजलं मुरलं तर अजिबात पोळ्या फाटतही नाहीत. याच कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतली, पुरण शिजवून घेतलं आणि आमटीही आपल्याला याच कुकरमध्ये करायची आहे. भरपूर प्रमाणात आमटी करायची आहे, त्यामुळे मी कुकरमध्ये करत आहे. मला सर्वांना ही आमटी खूप आवडते. अगदी पोळी बरोबरही मला ही आमटी खायला आवडते. कुकरमध्ये मी 3 पळी तेल घातलेलं आहे. कटाची आमटी म्हटल्यावर ढीगभर तेल ओतायची गरज नाही. 3 पळी तेल पुरेसं होतं. भरपूर प्रमाणात करणार आहे तरी 3 पळी घातलेलं आहे. तुम्ही जर कमी करत असाल तर 1-1.5 पळी घाला. तुमच्या आवडीप्रमाणे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल तापल्यानंतर मोहरी, जिरे घालून छान फुलवून घेतले. त्यानंतर कढीपत्ता घातला. कढीपत्ता मात्र भरपूर घालायचा आहे. कढीपत्त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आमटीला. मग अशी येळवणीसाठी आपण जे वाटण केलं आहे ते यामध्ये सगळं घातलं. 1 मिनिटभर वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. छान असं तेल सुटू लागलं वाटणाला की त्यामध्ये हळद अर्धा चमचा आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 3 ते 4 चमचे मी घातलेले आहेत. तरी देखील आमटीची 1 मोठी पळी होईल एवढं तिखट मी यामध्ये घातलेलं आहे. म्हणजेच कांदा लसूण मसाला हा कोल्हापूरचा घरचा कांदा लसूण मसाला आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला वापरू शकता. तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये घालू शकता. परत एकदा छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 मोठा चमचा पुरण घालणार आहे. हो, मसाल्यात एकदा मस्त असं 1 चमचाभर पुरण घालून छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर आमटी उकळी आल्यानंतर 1 चमचा पुरण घालायचं. आपण तयार केलेलं पुरण यामध्ये 2 चमचे मी घालणार आहे. आधी एकदा आत्ता मसाल्यामध्ये घातलं, नंतर आमटीला उकळी आल्यानंतर मसाल्यांमध्ये पुरण घातल्यानंतर 1 मिनिटभर छान असं परतून घेतल्यानंतर सगळी येळवणी यामध्ये ओतणार आहे. येळवणी म्हणजे फक्त पाणीच आपल्याला काढायचं नाही, त्यातली शिजवलेली डाळ ही 1 चमचाभर घ्यायची आहे. फक्त 1च चमचा. थोडंसं गरम पाणी घातलं मी. आमटी पातळच खूप छान लागते आणि शिजेल तशीही ह्या आमटीला घट्टपणा येतो डाळीमुळे. त्यात आपण पुरणही घालणार आहोत आणि 1 चमचा आधी घातलेलंही आहे. मगाशी आपण मसाला करून घेतला त्या भांड्याला भरपूर मसाला लागला होता. त्यातच थोडं पाणी घेतलं आणि यामध्ये मी ओतलेलं आहे. आमटीला कलरही किती छान आला आहे बघा. सगळा घरभर याचा सुगंध दरवळत आहे. मस्त आमटीचा वास पसरला आहे. मोठ्या आचेवर 5 मिनिटं आमटी छान उकळून घेतल्यावर मंद आचेवर 5 मिनिटं आपल्याला ही आमटी छान शिजवून घ्यायची आहे. मस्त अशी येळवणीची आमटी आपली तयार आहे. नंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा पुरण घालायचं आहे. या आमटीचं महत्त्व म्हणजे ही आज तर टेस्टी लागतेच, पण दुसऱ्या दिवशी शिळी झाल्यावरही खूप छान चवीला लागते. गरम गरम भाताबरोबर ही आमटी एकदा खाऊन बघा. दुसऱ्या दिवशी खूप छान चवीला लागते. एकदा नक्की ट्राय करा माझ्या या पद्धतीने. आमटी झाली तर आपल्याला आता बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे. त्यासाठी कुकरला मी भात आणि बटाटे लावून घेतले होते एका साईडला. बटाटे हे छान उकडले आहेत. 2 ते 2.5 पळी तेल घातलं. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलवून घेतल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली 1 ते 2 मिरची टाकलेली आहे. परत कढीपत्ता टाकला. छान असा कढीपत्ता तडतडल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचे 4 कांदे उभे चिरून मी टाकलेले आहेत. कांदे आपल्याला मस्त असे परतून घ्यायचे आहेत. या ठिकाणी कांदा आपल्याला जास्त फ्राय करायची गरज नाही आहे. आपल्याला पोहेमध्ये आपण जसं कांदा परततो त्याच पद्धतीने ते परतून घ्यायचं आहे. फक्त कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे. पूर्णपणे त्याचा कच्चा वास घालवायचा आहे. कांदा परततानाच मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. म्हणजेच बटाट्याच्या भाजीच्या चवीनुसार 1 चमचाभर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे. आता हळद आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये सगळा उकडलेला बटाटा बारीक चिरून मी घालणार आहे. बटाटा घातल्यानंतर भाजी 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेतली आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर भाजी छान अशी परतून घेतली. आता याच्यावर आपल्याला अजिबात झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही. तोपर्यंत आपली भाजी थंड होत नाही तोपर्यंत, नाहीतर याच्या वाफेने पूर्णपणे कोथिंबीर काळी होते. मी बटाट्याची भाजी पूर्णपणे करून घेतल्यानंतर थंड झाल्यावर वरूनही कोथिंबीर घालू शकता. कोथिंबीर असली की अशी मस्त फ्रेश भाजी दिसते. काळी पडली की पूर्णपणे भाजीचा कलरही चेंज होतो आणि भाजी चवीला देखील लागत नाही आणि ताटामध्ये दिसायलाही चांगली दिसत नाही. अगदी बटाट्याच्या भाजीतच नाही, पोह्यांमध्ये पण तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा. तुम्ही याच्यावर खोबऱ्याचं चवही घालू शकता. बारीक ओला खोबऱ्याचा किस. खूप छान लागते भाजी. या पद्धतीने एकदा नक्की करा. अगदी साधी सिंपल पद्धत आहे आणि एकदम पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला आमटी आणि भाजीची रेसिपी सांगितली आहे. बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही केला तर किती झटपट स्वयंपाक होतो. अगदी कंटाळा येत नाही. कुठेही वेळ न घालवता अगदी पारंपरिक पद्धतीने आपण झटपट प्रोसेस फॉलो केल्या आहेत. ढीगभर पसारा न करता एका कुकरमध्ये सगळं जेवण आपलं झालं आहे. तुम्ही या पद्धतीने कमीत कमी पसारा करून चविष्ट जेवण बनवू शकता. ढीगभर पसारा करायची काहीच गरज नाही. नंतरही आवरायला आपल्यालाच लागतं, कारण पुरणपोळीचा बेत म्हणजे ढीगभर आपल्या ओट्यावर पसारा असतो आणि अशा वेळेला नंतर पुरणपोळी केल्यानंतर खूप कंटाळा येतो आवरायलाही. तसंच पडून राहतं मग ते. त्यापेक्षा असं पटापट करून घेतलं की अजिबात कंटाळा येणार नाही स्वयंपाकाचा. माझं सांगणं एवढंच आहे की पुरणपोळीचा सगळा बेत 1 तासातही आवरू शकतो आपण.
श्रावण महिन्यातील सोमवारी सत्यनारायणची पूजा वगैरे असते, त्यावेळेला असं झटपट स्वयंपाक आपण कुठेही वेळ न घालवता बनवू शकतो. खरं तर आज मी नागपंचमी निमित्त पुरणपोळीचा बेत केला होता. कोल्हापूरमध्ये आवर्जून प्रत्येक घरी पुरणपोळी केली जाते आजच्या दिवशी. त्याचसोबत पुरणाची करंजी म्हणजेच उकड कानोलेही केले जातात. काही ठिकाणी कानोले तर काही ठिकाणी पुरणाचे दिंड असे बोलले जाते. मस्त तुपाची धार आणि ते उकडलेले कानोले किंवा अशी पुरणपोळी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. त्याचबरोबर दही भात, ज्वारीच्या लाह्या. कोल्हापूरमध्ये माझ्या दारातच नागाचं मंदिर आहे आणि तो दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप खास आहे. म्हणजे कसं, त्या दिवशी आवर्जून सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिलांची ही गर्दी, नागपंचमी दिवशी नागाला पूजायला आलेली ही गर्दी पाहून खूप आनंद होतो. आणि त्या दिवशी आपल्या दारात मोठमोठे पाळणेही बांधले जातात आणि कोल्हापुरात त्या दिवसापासून गौरी गणपतीचे खेळही खेळले जातात. नागपंचमीला सुरुवात होते ते रोज रात्री जेवण झाल्यानंतर रोज खेळले जातात हे खेळ. एक मान आहे, एक पारंपरिक पद्धत आहे. त्या दिवसापासून सुरुवात होते ते अगदी गौरी विसर्जन पर्यंत हे खेळ खेळले जातात आणि तेही खूप आवडीने. इथे कोकणात आल्यापासून मी खूप मिस करते. तुम्हाला थोड्याफार आठवणी होत्या त्या सांगितल्या, तुमच्याशी शेअर केल्या, मला खूप बरं वाटलं. चला तर मग आता पुरणपोळी आपली करायला घेऊयात. ते पीठ होतं ना गव्हाचं आपण मळून ठेवलं होतं, ते व्यवस्थित मी परत एकदा मळून घेतलं आहे छान असं 1 मिनिटभर. इथे मी पारंपरिक पद्धतीने, कोल्हापूर पद्धतीने तेलावरची पोळी करणार आहे. तुम्हाला जमेल तसं पिठावरची, तेलावरची तुम्ही करू शकता, पण पिठावरच्या पोळीपेक्षा तेलावरची पोळी एकदा नक्की करून पहा, खूप छान चवीला लागते. पिठावरची पण लागते, पण या पद्धतीने जरा तेलावरची पोळी केलात तर एक नंबर, अगदी मन तृप्त होतं. पोळपाटाला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं. लाटण्यालाही तेल लावलेलं आहे. पोळी अशी अलगद छान अशी लाटून घेतलेली आहे मी मागे एकदा पुरणपोळीची रेसिपी शेअर केली होती, त्यामध्ये हाताने थापून कशी करायची तेही पद्धत दाखवली आहे. तीही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, सहज बनवू शकता तेलावरची पोळी. अत्यंत सोपी पद्धत आहे. या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केला तर तुमची पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही. अगदी तुम्ही नवीन कोणी करत असाल तर योग्य प्रमाणात पुरणपोळी कराल. पहिलीच पोळी मी लाटून घेतलेली आहे. अगदी हळूवारपणे अलगद असं लाटणं आपण ह्याच्यावर फिरवायचं आहे. तेलावरची पोळी करायचं म्हणजे अगदी भीती वाटते की पोळपाटाला पोळ्या चिकटतात, मग एकदा बिघडलं की ते बिघडलंच. सगळ्या प्रोसेस व्यवस्थित फॉलो करून जर पुरणपोळी बनवली की अजिबात ते बिघडणार नाही. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवू शकता, अगदी पिठावरच्या, तेलावरच्या, कशाही. पण माझी एक पद्धत तुम्हाला मी शेअर केली आहे, दाखवली आहे. मस्त अशी पोळपाट भरून मी पोळी लाटून घेतली आहे पातळसर. मला पोळी मी लाटण्याच्या साहाय्याने उचलूनही दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता अजिबात तो पोळी कुठेही फाटलेली नाही. कितीही पातळ पोळी लाटली तरी कुठेही चिकटली नाही. बघू शकता तुम्ही. तेलावरची पोळी हाताने उचलता येत नाही, अशी लाटण्याच्या साहाय्यानेच आपल्याला पोळी उचलून घ्यायची आहे. पोळी अशी एक साईडला घेऊन अलगद असा त्याचा रोल करायचा, पूर्ण नाही अर्धाच, आणि तो आपण तव्यावर टाकायचा. पोळी तव्यावर टाकल्यानंतर गॅस आपला मोठाच पाहिजे आणि तवा चांगला तापलेला हवा. तवा तापला नाही तर पूर्णपणे पोळी चिकटण्याची शक्यता असते. पहिलीच पोळी मस्त अशी आपली जमली आहे. छान फुगली देखील आहे. मी उलथनं लावल्यामुळे त्याची वाफ सगळी एका साईडला गेली उलथनं लागल्यामुळे. माझी मम्मी म्हणायची पुरणपोळ्या करताना अजिबात उलथण्याने पचवायचं नाही, कारण पुरणपोळी खूप नाजूक असते, वरचं आवरण खूप असं पातळ असतं, त्याच्यामुळे उलथनं लागल्यामुळे पूर्णपणे पोळी फाटू शकते. त्यामुळे फुगतही नाही, पूर्णपणे वाफा जातात त्याच्या. पण हाताला खूप जोरात चटके बसतात त्या तेलाचे आणि त्यामुळे मी उलथण्याचा इथं वापर करत आहे. तुम्हाला माहिती आहे का, माझी मम्मी आणि आजी काय म्हणायची, पहिली पोळी जर व्यवस्थित जमली तर सगळ्या पोळ्या व्यवस्थित होणार. आणि हाच आनंद असतो की पहिली पोळी व्यवस्थित झाली की आपल्याला गॅरंटी असते की पुढच्या सगळ्या पोळ्या आपल्या व्यवस्थित होणार आहे. आणि कसं आहे, मला पुरणपोळी करायला खूप आवडते. पुरणपोळीच काय, मला पूर्णपणे सगळं स्वयंपाक करायला आवडतो. जेवण जसं करायला आवडतं तसं खाऊ घालायलाही खूप आवडतं. खाल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोलाचा आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतो की आपला पदार्थ कसा झाला आहे किंवा त्याची चव काय आहे. त्यातूनच मनाला खूप समाधान भेटतं. पुरणापेक्षा आपल्याला पिठाचा गोळा कमी प्रमाणात घ्यायचा. अगदी चपातीला गोळा घेतो त्याच्यापेक्षाही आपल्याला इथं कमी पिठाचा गोळा करायचा आहे आणि पुरण त्याच्या दुप्पट भरून मस्त अशी पुरणपोळी आपल्याला अलगद अशी तेलावरची लाटून घ्यायची आहे. कसं, एकदा हात बसला की बरोबर व्यवस्थित जमतं सगळं. रेसिपीबद्दल भरपूर टिप्स आणि काही आठवणी सांगत तुमच्याशी रेसिपी मी शेअर केली आहे. रेसिपी तुम्हाला जरा देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. त्याचबरोबर ही पुरणपोळीची थाळी तुम्हाला जरा देखील आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. माझ्या महालक्ष्मी किचनला पूर्णपणे तुमचा सपोर्ट असावा
रेसिपीला तुम्ही प्रतिसाद द्या. या थाळीमधील तुम्हाला कोणता पदार्थ आवडला आणि तो आवडतो नक्की कमेंट करून मला सांगा. किंवा प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी पद्धत असते. तुमची कोणती पद्धत आहे किंवा तुम्ही याच पद्धतीने करता का हेही मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात ते नक्की सांगा, कारण मला खूपच आवडेल. इतकाच आनंदही होईल तुम्ही माझी रेसिपी पाहत आहात आणि ती तुम्हाला आवडली हे ऐकून. तुमच्याशी गप्पा मारत मी सगळ्या अशा पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत. आज नागपंचमीचा सण आहे. तुम्ही देखील नागपंचमी दिवशी पुरणपोळ्याचा नैवेद्य करता किंवा तुमच्याकडेही पारंपरिक खेळ खेळले जातात किंवा तुम्ही पश्चिम महाराष्ट्रीय असाल, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती असेल. अशाच पारंपरिक साध्या सिंपल पद्धतीने रेसिपी मी शेअर केल्या आहेत. त्याही रेसिपी तुम्ही नक्की पहा. अगदी घरगुती पद्धतीने रोज करते तेच जेवणाच्या रेसिपी शेअर करत असते मी. रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. अशा छान घरच्या चवीच्या पारंपरिक पद्धतीने केलेल्या रेसिपीसाठी महालक्ष्मी किचनला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आत्तासाठी बाय. धन्यवाद.